हे गाइज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल डिकॉड बिट्स. सो गाइज आजच्या आपल्या सीएसएस पार्ट 3 मध्ये आपण सीएसएस सिलेक्टर या कन्सेप्ट बद्दल बघणार आहोत. जो वाट इज सीएसएस सिलेक्टर आणि कोणकोणत्या टाइपचे सीएसएस सिलेक्टर्स असतात आणि त्यांचा यूज करून आपण एचटीएमएल एलिमेंट वर कशा प्रकारे स्टाईल अप्लाय करत असतो किंवा सीएसएस अप्लाय करत असतो, तर ते आपण आजच्या आपल्या सीएसएस पार्ट 3 मध्ये बघणार आहोत. सो चला सुरू करूया आपला आजचा सीएसएस पार्ट 3. लेट्स गेट स्टार्टेड. सो सर्वात आधी आपण बघणार आहोत की व्हॉट इज सीएसएस सिलेक्टर. तर सीएसएस सिलेक्टर म्हणजे काय? तर सीएसएस सिलेक्टर काय आहे, तर आपल्या एचटीएमएलच्या वेब पेजवर जे काही एलिमेंट्स असतात तर त्यांना त्या एलिमेंट्सवर आपल्याला जर काही सीएसएस अप्लाय करायची असेल तर त्या एलिमेंटला आपल्याला आधी सिलेक्ट करावं लागतं. तर आपण सिलेक्ट कशा प्रकारे करू शकतो एलिमेंट्सला, तर त्या एलिमेंटच्या नावाने पण आपण त्याला सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर त्याच्या टाइपने सिलेक्ट करू शकतो, क्लास यूज करू शकतो, आयडी यूज करू शकतो, ऍट्रिब्यूट यूज करू शकतो. जशा वेगवेगळे प्रकार आहेत तशा वेगवेगळ्या प्रकाराने आपण एचटीएमएल चे जे एलिमेंट्स आहेत त्यांना सिलेक्ट करत असतो आणि त्यावर स्टाईल अप्लाय करत असतो. बऱ्याच वेळेस आपल्याला एचटीएमएल चे जे एलिमेंट्स असतात किंवा त्यांचा जो एक ग्रुप असतो त्या ग्रुपवर पण एकच स्टाईल अप्लाय करावी लागते. तर त्या केसमध्ये आपण मग क्लास सिलेक्टरचा यूज करतो किंवा ग्रुप सिलेक्टरचा यूज करतो. तसं वेगवेगळे सिलेक्टर्स आहेत. तर आपण वन बाय वन बघणार आहोत. तर सर्वात आधी आपण बघूया की कोणकोणते सिलेक्टर्स आपण यूज करू शकतो सीएसएस मध्ये. तर जसं की एलिमेंट सिलेक्टर आहे, आयडी सिलेक्टर आहे, क्लास सिलेक्टर आहे, युनिव्हर्सल सिलेक्टर आहे, ग्रुप सिलेक्टर आहे आणि ऍट्रिब्यूट सिलेक्टर आहे. तर हे जे काही सिलेक्टर्स आहेत तर ह्या सिलेक्टरचा यूज करून आपण एलिमेंटला सिलेक्ट करत असतो किंवा कॅच करत असतो आणि त्या पर्टिक्युलर एलिमेंटवर जी काही आपल्याला स्टाईल अप्लाय करायची, जसं की त्याचा कलर चेंज करायचा आहे, बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे, फॉन्ट चेंज करायचा आहे, त्यानंतर त्याचा फॉन्ट वेट चेंज करायचा, असे सीएसएसच्या खूप सारे प्रॉपर्टीज आहेत. सो कोणत्याही सीएसएसच्या प्रॉपर्टीज आपण त्या सिलेक्टेड एलिमेंटवर अप्लाय करत असतो आणि ती स्टाईल त्या पर्टिक्युलर एलिमेंटवर अप्लाय होत असते. सो आपण आता वन बाय वन बघणार आहोत. सो सर्वात आधी एलिमेंट सिलेक्टर म्हणजे काय ते बघूया. तर आता एलिमेंट म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे एचटीएमएल मध्ये. तर एलिमेंट आपण कशाला म्हणतो, सो तुम्ही ब्राउझरवर बघितलं तर हे आपलं एक ब्लँक वेब पेज आहे. तर आपल्याला या ठिकाणी ह्या वेब पेजवर काही एलिमेंट ऍड करायचे. सपोज ह्या वेब पेजवर मला हेडिंग ऍड करायचं आहे. तर हेडिंग ऍड करण्यासाठी मी काय करेल, H1 हा एलिमेंट घेईल. तर H1 पॅराग्राफ, स्पॅन, डिव, अँकर टॅग हे सगळे आपले काय आहे एचटीएमएल चे एलिमेंट आहेत. तर या बॉडी सेक्शन मध्ये आपण काय करूया, H1 हा एलिमेंट या ठिकाणी घेणार आहोत. तर याला काय म्हणतो आपण एलिमेंट. आणि ह्या एलिमेंट H1 ह्या एलिमेंटच्या आत इथे आपण काय करत असतो, कंटेंट ऍड करत असतो. तर सपोज मी इथे आपण सीएसएस सिलेक्टर बघतोय तर आपण इथे काय करूया, हेडिंग टाकूया सीएसएस सिलेक्टर म्हणून, सीएसएस सिलेक्टर्स. तर हा एक एलिमेंट आपल्या वेब पेजवर या ठिकाणी ऍड झाला. तुम्ही इथे बघू शकता सीएसएस सिलेक्टर हे जे सेंटेन्स आहे किंवा हा जो आपला टॉपिक आहे ते या ठिकाणी प्रिंट झाले. याला जर तुम्ही इथे इन्स्पेक्ट करून बघितलं तर खाली तुम्हाला H1 एलिमेंट या कन्सोल मध्ये तुम्ही बघू शकता. एलिमेंट या सेक्शन मध्ये तुम्ही इथे बघू शकता H1 एलिमेंट आपल्या डॉम ट्री मध्ये जनरेट झालेला आहे आणि सीएसएस सिलेक्टर इथे आपल्या वेब पेजवर शो झालेला आहे. तर याला आपण काय म्हणत असतो, ह्या पार्टला एचटीएमएल एलिमेंट म्हणत असतो. आपण आता टॉपिक कोणता बघतोय की एलिमेंट सिलेक्टर. एलिमेंटला सिलेक्ट करून त्यावर स्टाईल कशा प्रकारे अप्लाय करायची. सो इथे आपण एक H1 घेतलाय. आता ह्या एलिमेंटला मला जर स्टाईल अप्लाय करायची, आधी त्या एलिमेंटला काय करावं लागेल, आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. तर सिलेक्ट करण्यासाठी जस्ट त्या एलिमेंटचं नाव घ्यायचं आहे H1 म्हणून आणि कर्ली ब्रॅकेट घ्यायची आणि ह्या कर्ली ब्रॅकेटच्या आत आपल्याला जी काही स्टाईल अप्लाय करायची किंवा जी काही सीएसएस ची प्रॉपर्टी अप्लाय करायची H1 वर, तर ती प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी लिहायचं. तर मला कलर अप्लाय करायचा आहे त्या H1 एलिमेंट वर. तर सिम्पली मी कलर लिहिणार आहे. कलर ही प्रॉपर्टी आहे आणि जो कलर आपल्याला द्यायचा आहे त्या कलरचं नाव. तर सपोज मला रेड कलर द्यायचा आहे तर मी सिंपल रेड कलर या ठिकाणी घेणार आहे. याला आपल्याला सेव्ह करायचं आहे आणि नंतर ब्राउझरवर जाऊन बघूया. तर तुम्ही इथे बघू शकता रेड कलर यावर अप्लाय झालेला आहे. आता रेड कलर कशा प्रकारे अप्लाय झाला हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ह्या एलिमेंटला इथे डॉम ट्री जी आहे या डॉम ट्री मध्ये H1 ला जर तुम्ही सिलेक्ट केलं तर राईट हँड साइडला इथे स्टाईलचा जो सेक्शन आहे, या स्टाईल सेक्शन मध्ये तुम्ही बघू शकता जी स्टाईल आपण स्टाईल शीट मध्ये लिहिली H1 च्या स्टाईल शीट मध्ये, तर ती स्टाईल इथे स्टाईल या सेक्शन मध्ये आलेली आहे. इथे पाथ पण आलेला आहे त्याचा. या पाथ वर जर तुम्ही बघितलं तर स्टाईल डॉट सीएसएस या फाईल मध्ये आपण ही स्टाईल या ठिकाणी लिहिलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एलिमेंट सिलेक्टरचा यूज करून त्या पर्टिक्युलर एलिमेंटवर स्टाईल अप्लाय करू शकतात. आता आपण H1 घेतला. आता जर मला एखादा पॅराग्राफ घ्यायचा आहे सपोज, तर इथे मी पॅराग्राफ घेतला आहे. तर पॅराग्राफ साठी P हा एलिमेंट आपण यूज करत असतो. या सिंगल पार्टला जर म्हटलं तर आपण याला P टॅग म्हणतो, पण
ओपनिंग आणि क्लोजिंग टॅग हे दोघांचं मिळून एक एलिमेंट बनतो. तर हा आहे पॅराग्राफ एलिमेंट. आता यामध्ये कंटेंट जर मला करायचं असेल, टाकायचं असेल, तर जस्ट मी ते कंटेंट लिहिणार आहे की वी विल कव्हर ऑल CSS सिलेक्टर्स इन धिस व्हिडिओ. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण CSS चे ऑल सिलेक्टर्स कव्हर करणार आहोत असं एक कंटेंट या ठिकाणी टाकलं, पॅराग्राफ टाकला. आणि याला जर मी इथे ब्राउझरवर बघितलं तर इथे तुम्हाला ते पॅराग्राफ सेक्शन मध्ये एक ब्लॅक कलर मध्ये दिसेल. ते याला जर मी इथे इन्स्पेक्ट केलं, ह्या एरोला सिलेक्ट करून तुम्ही ते बघू शकता. तर हा जो आहे पॅराग्राफ इथे आलेला आहे. आणि आपल्या राईट हँड साईडला जर तुम्ही बघितलं तर पॅराग्राफचे जे डिफॉल्ट CSS आहे ते डिफॉल्ट CSS या ठिकाणी अप्लाय झालेले आहे. जसं की डिस्प्ले ब्लॉक, मार्जिन, त्यानंतर मार्जिन स्टार्ट, मार्जिन ब्लॉक एंड, मार्जिन इनलाईन, तर ह्या सगळ्या CSS इथे बाय डिफॉल्ट पॅराग्राफचे आहे ते इथे अप्लाय झालेले आहे. आता मला पॅराग्राफवर सपोज बॅकग्राऊंड कलर अप्लाय करायचा आहे, तर अगेन मी काय करेल की पॅराग्राफला इथे सिलेक्ट करेल. पॅराग्राफ एलिमेंटला आपल्याला काय करायचं, सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर त्याचा CSS ची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी घ्यायची आणि यामध्ये बॅकग्राऊंड कलर त्यावर अप्लाय करायचा. आता इथे आपण हा ब्लू व्हायलेट हा जो कलर आहे तो अप्लाय करूया यावर आणि सेव्ह करूया. तुम्ही जर इथे बघितलं तर तो कलर यावर अप्लाय झालेला. आता तुम्हाला जर पॅराग्राफचा इथे कलर हा जो ब्लॅक कलर आहे तो व्यवस्थित नाही दिसला, तर तुम्हाला पॅराग्राफचा कलर जर चेंज करायचा तर तुम्ही कलर सुद्धा या ठिकाणी चेंज करू शकता. तर इथे जस्ट तुम्हाला काय करायचं, तर या ठिकाणी तुम्हाला जस्ट काय करायचं आहे, तर कलर ही प्रॉपर्टी यूज करायची आणि जर तुम्हाला व्हाईट कलर हवा असेल तर तुम्ही व्हाईट कलर या ठिकाणी देऊ शकता. तर तुम्हाला हे जे कंटेंट आहे ते अजून थोडं चांगल्या पद्धतीने एंड युजर जो आहे तो रीड करू शकतो. तो विल कव्हर ऑल CSS सिलेक्टर्स इन. सो अशा प्रकारे तुम्ही HTML एलिमेंटचा ऍज अ सिलेक्टर म्हणून यूज करू शकतात आणि त्यावर पर्टिक्युलर स्टाईल किंवा CSS अप्लाय करू शकतात. सो आता आपण नेक्स्ट आपलं जे सिलेक्टर आहे ते आहे ID सिलेक्टर. तर आता ID सिलेक्टर कधी यूज करायचं, तर एखाद्या HTML एलिमेंटवर जर आपल्याला युनिक स्टाईल अप्लाय करायची असेल, फक्त त्या एकाच एलिमेंटवरती स्टाईल अप्लाय व्हायला हवे, बाकीच्या एलिमेंटवर नाही, तर त्या केसमध्ये आपण ID सिलेक्टरचा यूज करत असतो. सो ID सिलेक्टर सिलेक्ट द HTML एलिमेंट with a unique identifier ID and add CSS to it. सो ID सिलेक्टर काय करतं, तर पर्टिक्युलर एलिमेंटला युनिकली सिलेक्ट करतं आणि त्यावर ते स्टाईल अप्लाय करत असतं. द ID सिलेक्टर is specified using hash character followed by ID of the element. तर ID सिलेक्टर CSS मध्ये कशा प्रकारे लिहितात, तर त्या सिलेक्टरला लिहिण्यासाठी हॅश साइनचा आपण यूज करत असतो. तर आपण ते प्रॅक्टिकली बघणार आहोत. सो जाऊया आपण आपल्या व्ही स्टुडिओ कोड मध्ये आणि इथे मी काय करतो, अजून आपण काही पॅराग्राफ इथे ऍड करून घेऊया. सपोज मी इथे एक पॅराग्राफ घेतला, फर्स्ट पॅराग्राफ, त्यानंतर सेम आपण इथे अजून एक दोन ऍड करून घेऊया. सेकंड पॅराग्राफ अँड थर्ड पॅराग्राफ, असे 3-4 पॅराग्राफ म्हणून या ठिकाणी काय केले, ऍड केले. तर आता मला एका पर्टिक्युलर पॅराग्राफवर पर्टिक्युलर एखादी CSS अप्लाय करायची, ती बाकीच्या पॅराग्राफवर अप्लाय व्हायला नको. असं जर करायचं, आता मी इथे आपण मगाशी काय केलं, एलिमेंट सिलेक्ट केला, तर इथे जर आपण पूर्ण पॅराग्राफवर म्हणजे हा पी जर सिलेक्ट करून त्यावर स्टाईल अप्लाय केली, तर ती या सगळ्या पी एलिमेंटवर, पॅराग्राफ एलिमेंटवर अप्लाय होणार आहे. तुम्ही जर ब्राउझरवर बघितलं तर इथे सगळे जेवढे आपण पॅराग्राफ घेतलेले आहेत त्या सगळ्या पॅराग्राफवर त्याचा कलर व्हाईट झालेला आहे आणि बॅकग्राऊंडला ब्ल्यू व्हायलेट हा कलर अप्लाय झालेला आहे. जर मला या चारही पॅराग्राफ पैकी एका पॅराग्राफवर युनिकली काहीतरी डिफाईन करायचं किंवा युनिक CSS त्यावर अप्लाय करायची, तर त्यासाठी त्याला ID सिलेक्टर आपल्याला यूज करावं लागेल. ID त्यावर अप्लाय करावं लागेल त्या पर्टिक्युलर पॅराग्राफवर आणि त्यानंतर त्या आयडीचं सिलेक्ट करून त्यामध्ये आपल्याला स्टाईल ऍड करायची किंवा ते स्टाईल त्यामध्ये लिहायची. तर आपण व्ही स्टुडिओ कोड मध्ये जाऊया आणि हा जो फर्स्ट पॅराग्राफ आहे तर त्यावर मी ID देणार आहे. एक ID सिलेक्टर घेऊया. तर ID मध्ये आपण युनिक पॅरा म्हणून इथे मी एक ID घेतली, युनिक पॅरा म्हणून. तर हा आपला युनिक पॅराग्राफ झाला आणि आता यावर मला जर स्टाईल अप्लाय करायची आहे फक्त त्या एकाच पॅराग्राफवर, तर इथे
आयडी सिलेक्टर साठी आपण हॅश यूज करतो, तिथे हॅश यूज करायचं आहे. ते आयडीचं जे काही नाव आपण घेतलं ते नाव टाकायचं आहे, अगेन कर्ली ब्रॅकेट, आणि जी काही तुम्हाला सीएसएस ची प्रॉपर्टी यूज करायची ती या ठिकाणी तुम्ही करू शकता. सो इथे आपण सपोज फॉन्ट स्टाईल बघूया. फॉन्ट स्टाईल मध्ये याला इटॅलिक करून टाकूया. त्यानंतर याचा फॉन्ट वेट पण आपण चेंज करू शकतो. तर सपोज फॉन्ट वेट मला चेंज करायचा आहे. फॉन्ट वेट आपण घेऊया याचा 800. तर फक्त तो पर्टिक्युलर तो जो एक पॅराग्राफ आहे, पॅराग्राफ फर्स्ट, तर त्या पॅराग्राफ फर्स्ट वरच ही जी सीएसएस आहे, युनिक सीएसएस, ती सीएसएस त्यावर अप्लाय होणार आहे. तर तुम्ही इथे जर बघितलं तर हा जो फर्स्ट पॅराग्राफ आहे, या फर्स्ट पॅराग्राफला ची जी स्टाईल आहे ती इटॅलिक झालेली आहे आणि त्याचा जो फॉन्ट वेट आहे तो ग्रेटर झालेला आहे बाकीच्या पॅराग्राफ पेक्षा. जर तुम्ही बाकीच्या पॅराग्राफला कम्पेअर करा ह्या फर्स्ट पॅराग्राफ सोबत, तर त्याची सीएसएस वेगळी आहे बाकीच्या पॅराग्राफची, आणि या फर्स्ट पॅराग्राफची सीएसएस वेगळी आहे. तर तुम्ही इथे जर याला सिलेक्ट केलं तर तुम्ही इथे बघू शकता इथे आयडी अप्लाय झालेला आहे, फॉन्ट स्टाईल इटॅलिक, फॉन्ट वेट 800, आणि जी कॉमन सीएसएस आहे, जी सीएसएस आपण सर्व पॅराग्राफ वर अप्लाय केलेली आहे ती सीएसएस तुम्ही या ठिकाणी खाली बघू शकता, बॅकग्राऊंड कलर आणि टेक्स्टचा कलर व्हाईट. सो अशा प्रकारे तुम्ही आयडी सिलेक्टरचा पण यूज करून सीएसएस अप्लाय करू शकतात पर्टिक्युलर एचटीएमएल एलिमेंट वर. त्यानंतर आपण बघणार आहोत क्लास सिलेक्टर. आता क्लास सिलेक्टरचा यूज कधी करावा? आता सपोज तुम्हाला सेम सीएसएस जी आहे ती मल्टिपल पॅराग्राफ वर किंवा मल्टिपल एलिमेंट वर सेम सीएसएस अप्लाय करायची, तर त्या केस मध्ये आपण क्लास सिलेक्टरचा यूज करत असतो. तर क्लास सिलेक्टर सिलेक्ट द एचटीएमएल एलिमेंट युजिंग द क्लास ऍट्रिब्यूट अँड अप्लाय सीएसएस टू इट. तर आता क्लास डिफाइन करण्यासाठी जसं आपण आयडी डिफाइन करण्यासाठी हॅश सिम्बॉलचा यूज करतो, तसंच क्लास डिफाइन करण्यासाठी सीएसएस मध्ये आपण डॉट सिम्बॉलचा यूज करतो किंवा फुल स्टॉप आपण ज्याला म्हणतो, तर त्या डॉटचा आपण यूज करत असतो. तर एक्झाम्पल आपण समजून घेणार आहोत. तर अगेन आपण काय करूया, इथे आपण हे जे काही पॅराग्राफ घेतलेले आहेत तर यावर आपल्याला क्लास अप्लाय करायचा आहे. तुम्ही अजून एक दोन पॅराग्राफ काय करतो इथे ऍड करतो. तर थर्ड झाला, हा फोर्थ, आणि हा फिफ्थ. तर असे 5 पॅराग्राफ आपण घेतले. आता मला काय करायचं, थर्ड आणि फिफ्थ हे जे पॅराग्राफ आहे यावर युनिक स्टाईल अप्लाय करायची, नॉट अ युनिक म्हणजे यावर सेम स्टाईल अप्लाय करायची. तर सेम स्टाईल मला जर ह्या दोन पॅराग्राफवर अप्लाय करायचे, तर त्या केसमध्ये प्रत्येक पॅराग्राफ साठी मी वेगळी स्टाईल लिहेल का? नाही. तर ते टाइम कन्झ्युमिंग होऊन जाईल. म्हणजे प्रत्येक जर इन फ्युचर मध्ये मला जी स्टाईल चेंज करायची असेल तर मला प्रत्येक पॅराग्राफ साठी मला वेगवेगळी स्टाईल चेंज करावी लागेल. सो इन फ्युचर मध्ये जर मला त्या पॅराग्राफ ची स्टाईल चेंज करायची असेल तर मला प्रत्येक त्या पॅराग्राफ मध्ये जाऊन त्याची स्टाईल चेंज करावी लागेल. तर त्यासाठी सीएसएस मध्ये क्लास हा कन्सेप्ट इंट्रोड्यूस झाला. जर तुम्हाला सेम स्टाईल मल्टिपल एलिमेंट्स वर अप्लाय करायची असेल तर तुम्ही क्लासचा यूज करू शकता. तर सिंपल आहे, क्लास डिफाइन करण्यासाठी आपण डॉटचा यूज करतो. तर त्यापूर्वी आपण काय करूया, इथे क्लास देऊन देऊया. तर इथे जस्ट आपल्याला क्लास हा जो ऍट्रिब्यूट आहे त्याचा यूज करायचा आहे, आणि जे काही तुम्हाला क्लासचं नाव ठेवायचं आहे तर ते क्लासचं नाव तुम्ही ते ठेवू शकता. तर मी जस्ट इथे पॅरा म्हणून क्लासचं नाव घेतलं आहे. तर सेम हा जो ऍट्रिब्यूट आहे याला आपण कॉपी करूया आणि फिफ्थ जो पॅराग्राफ आपण त्यावर पण अप्लाय करणार. या पॅरा क्लासला कॉपी करायचं, सीएसएस मध्ये जायचं. जसं इथे आयडी साठी आपण हॅश यूज केला, तसं क्लास साठी आपण डॉट यूज करत असतो किंवा फुल स्टॉप आपण ज्याला म्हणतो तो डॉट आहे, तर त्याला आपण यूज करतो. आणि ह्या डॉट मध्ये जी काही तुम्ही स्टाईल अप्लाय कराल तर ती स्टाईल त्या दोन पॅराग्राफवर अप्लाय होऊन जाईल, किंवा हा क्लास तुम्ही ज्या ज्या एलिमेंटवर अप्लाय कराल तर त्या त्या एलिमेंटवर ह्या क्लासमध्ये लिहिलेली जी स्टाईल आहे ती अप्लाय होऊन जाईल. सो इथे आपण काय करूया, एक त्याचा कलर चेंज करूया, बॅकग्राऊंड कलर आणि कलर दोन्ही चेंज करूया. सो बॅकग्राऊंड कलर घेतो मी ऍक्वा, ऍक्वा कलर घेऊया, आणि त्याचा टेक्स्टचा कलर घेऊया ब्लॅक. त्याला सेव्ह करूया. तर सेव्ह केल्यानंतर जर तुम्ही इथे बघितलं तर आपला जो थर्ड पॅराग्राफ आहे आणि फिफ्थ पॅराग्राफ आहे या दोघांचं बॅकग्राऊंड कलर आणि कलर हे दोन्ही चेंज झाले. आता तुम्हाला थोडं फॉन्ट वेट याचं जर इन्क्रीज करायचं असेल, थोडा बोल्ड करायचं असेल, तर तुम्ही फॉन्ट वेट याचा इन्क्रीज करू शकता. किंवा फॉन्ट साईज जर तुम्हाला चेंज करायची असेल तर फॉन्ट साईज पण चेंज करू शकता. तर फॉन्ट वेट आपण आधी चेंज करूया. इथे आपण 900 घेऊया. त्यानंतर अजून काही वेगळी चेंज करायची असेल तुम्हाला तर ते पण करू शकतात. जसं की फॉन्ट फॅमिली घेऊया, किंवा आपण फॉन्ट स्टाईल घेऊया. फॉन्ट फॅमिली नको, फॉन्ट स्टाईल घेऊया जेणेकरून ती लगेच समजेल आपल्याला चेंज झाली की नाही झाली.
तर फॉन्ट स्टाईल मध्ये अगेन आपण इटॅलिकच यूज करूया, सेव्ह करूया. आणि तुम्ही जर इथे ब्राउझरवर बघितलं तर आपण जी स्टाईल त्या क्लास मध्ये लिहिलेली आहे ती स्टाईल ह्या दोघी पॅराग्राफवर अप्लाय झाली. जर तुम्ही इथे याला इन्स्पेक्ट केलं थर्ड पॅराग्राफला तर इथे तुम्ही बघू शकता राईट हँड साईडला पॅरा हा जो आपला क्लास आहे तो क्लास तुम्ही इथे बघू शकता. आणि क्लासमध्ये ज्या काही प्रॉपर्टीज आहेत सीएसएसच्या जसं की बॅकग्राऊंड कलर, कलर, फॉन्ट वेट, फॉन्ट साईज या सगळ्या या ठिकाणी आलेल्या आहेत. जर तुम्हाला याला इथे एडिट करून बघायचं असेल तर तुम्हाला हा कलर नको असेल तर जस्ट तुम्हाला इथे डबल क्लिक करायचा, याला रिमूव्ह करायचं, इथे वेगवेगळे कलर येतील तर ते कलर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि हा क्लास ज्या ज्या पॅराग्राफवर अप्लाय झाला असेल तर त्या त्या ठिकाणी हे कलर जे आहे ते चेंज होऊन जाते. तर अशा प्रकारे तुम्ही कलर चेंज करून सुद्धा या ठिकाणी बघू शकता. आणि जो कलर तुम्हाला परफेक्ट वाटेल त्याला तुम्ही एंटर करायचा आहे, त्याचं नाव जस्ट तुम्हाला इथे कॉपी करायचं आहे आणि सीएसएस मध्ये जाऊन त्याला पेस्ट करायचं, जो कलर या ठिकाणी अप्लाय होऊन जाईल. सो अशा प्रकारे क्लास सिलेक्टरचा तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर आहे युनिव्हर्सल सिलेक्टर. आता युनिव्हर्सल सिलेक्टर म्हणजे काय तर आपल्या थ्रू आउट द प्रोजेक्ट मध्ये, आता प्रोजेक्ट जे असतात ते खूप मोठमोठे प्रोजेक्ट असतात जसे की 1000 पेजेसचे, 5000 पेजेसचे, असे बरेच फायनान्शियल प्रोजेक्ट जर आपण बघितले किंवा बँकिंग प्रोजेक्ट, हेल्थ रिलेटेड प्रोजेक्ट, ते खूप मोठे प्रोजेक्ट असतात. तर आता थ्रू आउट द प्रोजेक्ट आपल्याला जे फॉन्ट साईज आहे किंवा फॉन्ट वेट आहे किंवा फॉन्ट स्टाईल आहे ही आपल्याला कॉमन ठेवावी लागते, कुठेही चेंज झाली व्हायला नको ती, किंवा एक कन्सिस्टन्सी हवी पूर्ण प्रोजेक्ट मध्ये आपल्याला. तर त्यासाठी आपण युनिव्हर्सल सिलेक्टरचा यूज करतो. जसं की थ्रू आउट द प्रोजेक्ट जे आपले पॅराग्राफ आहे तर त्यांची फॉन्ट स्टाईल किंवा फॉन्ट फॅमिली ही सेमच फॉर्मॅट मध्ये असायला हवी. तर त्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या रिलेटेड, तर त्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण युनिव्हर्सल सिलेक्टर मध्ये टाकत असतो. आता युनिव्हर्सल सिलेक्टर म्हणजे काय तर युनिव्हर्सल सिलेक्टर सिलेक्ट एव्हरी सिंगल एचटीएमएल एलिमेंट ऑन अ पेज, इट इज रिटन युजिंग द abstract कॅरेक्टर. सो युनिव्हर्सल सिलेक्टर आपल्या वेब पेज मध्ये जे काही एचटीएमएल चे एलिमेंट असतात त्या सर्व एचटीएमएल एलिमेंटला सिलेक्ट करतं आणि त्या युनिव्हर्सल सिलेक्टर मध्ये जी काही आपण सीएसएस लिहिलेली असेल किंवा स्टाईल लिहिलेली असेल ती स्टाईल त्या एचटीएमएल एलिमेंटवर अप्लाय करत असतं. तर आता ते युनिव्हर्सल सिलेक्टर कशा प्रकारे लिहित असतो, जसं की आपण आयडी साठी हॅश वापरतो, क्लास साठी डॉट वापरतो, तर तसंच युनिव्हर्सल सिलेक्टर लिहिण्यासाठी आपण काय करतो ऍस्ट्रॅक्ट साइनचा यूज करत असतो. जो सिंबल आपण मल्टिप्लिकेशन साठी यूज करतो त्याच सिंबलचा यूज आपण या ठिकाणी ऍज अ ऍस्ट्रॅक्ट साइन म्हणून युनिव्हर्सल सिलेक्टर साठी करत असतो. सो अगदी सोपा याचा एक्झाम्पल सुद्धा, जर तुम्हाला थ्रू आउट द प्रोजेक्ट एखादा कॉमन सीएसएस जर ठेवायची असेल, जसं की पॅराग्राफ चा फॉन्ट फॅमिली, किंवा तुम्हाला कलर द्यायचा असेल पॅराग्राफचा बॅकग्राऊंड कलर थ्रू आउट द प्रोजेक्ट तुम्हाला सेमच पाहिजे, चेंज नको, तर त्या केसमध्ये आपण युनिव्हर्सल सिलेक्टरचा यूज करत असतो. तर आता सपोज इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एलिमेंट सिलेक्ट करायचा नाहीये, जस्ट तुम्हाला युनिव्हर्सल सिलेक्टर लिहायचं. तर युनिव्हर्सल सिलेक्टर जे असतं ते कधीही सुरुवातीला आपण लिहित असतो. आपला जी स्टाईल ची जी फाईल आहे स्टाईल डॉट सीएसएस, तर त्या स्टाईल डॉट सीएसएसच्या फाईलच्या अगदी सुरुवातीला आपण ते युनिव्हर्सल सिलेक्टर लिहित असतो. तर त्यासाठी आपल्याला ऍस्ट्रॅक्ट साइन घ्यायचा आहे, कर्ली ब्रॅकेट, आणि मोस्टली आपण यामध्ये फॉन्ट फॅमिलीचा यूज करत असतो. सो आपण फॉन्ट फॅमिली यामध्ये घेऊया. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फॉन्ट फॅमिली आहेत, एरियल आहे, तर मोस्टली आपण टाइम्स न्यू रोमन्स किंवा एरियल ह्या यूज करतो. तर इथे आपण एरियल घेऊया. तर थ्रू आउट द प्रोजेक्ट जे काही कंटेंट किंवा जे काही एचटीएमएल एलिमेंट आपण आपल्या वेब पेजवर घेणार आहोत, लिहिणार आहोत, तर त्या सर्वांची फॉन्ट फॅमिली आपली ही असेल. तर एरियल जर नाही मिळालं तर ही अप्लाय होईल, आणि हे नाही अप्लाय मिळालं त्याला तर सॅन्स सेरिफ ही जी आहे ती अप्लाय होईल. तर अशा प्रकारे युनिव्हर्सल सिलेक्टर मध्ये आपण ज्या कॉमन सीएसएस आहेत ती कॉमन सीएसएस युनिव्हर्सल सिलेक्टर मध्ये लिहित असतो. जसं की तुम्हाला बॅकग्राऊंड कलर सुद्धा पूर्ण वेब पेजचा बॅकग्राऊंड कलर जर तुम्हाला सेम ठेवायचा असेल तर तो सुद्धा आपण या ठिकाणी करत असतो. जसं की इथे बॅकग्राऊंड कलर लाईट ग्रे, सपोज लाईट ग्रे, त्याला सेव्ह करूया. तर तो थ्रू आउट द प्रोजेक्ट तुमचा बॅकग्राऊंड कलर हा आहे. तर तुम्ही इथे जर बघितलं तर इथे बॅकग्राऊंड कलर आपला अप्लाय झालेला आहे. त्यानंतर आपले जे फॉन्ट फॅमिली आपण जे चेंज केली तर ती फॉन्ट फॅमिली सुद्धा या ठिकाणी चेंज झाली. सो अशा प्रकारे आपण युनिव्हर्सल सिलेक्टरचा यूज करत असतो आणि कॉमन सीएसएस त्या युनिव्हर्सल सिलेक्टर मध्ये लिहित असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला ग्रुप सिलेक्टर. सपोज तुम्हाला सेम सीएसएस एका पर्टिक्युलर ग्रुपवर अप्लाय करायचे असेल तर त्या केसमध्ये आपण ग्रुप सिलेक्टरचा यूज करत असतो.
So the group selector allows you to select multiple elements and apply same style to all of them. So मल्टिपल एलिमेंट्स ते ऍज अ ग्रुप म्हणून सिलेक्ट करतं आणि त्यावर ती सीएसएस काय होत असते अप्लाय होत असते. सो त्याचा सुद्धा आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत. आपण हे सगळं आता इथनं रिमूव्ह करूया आणि इथे जस्ट एक H1 एलिमेंट घेतलाय आणि अजून एक दोन पॅराग्राफ घेऊया आपण या ठिकाणी. फर्स्ट पॅरा आणि या ठिकाणी आपण घेतला फर्स्ट पॅराग्राफ, नंतर घेऊया सेकंड पॅराग्राफ. असे तीन एलिमेंट घेतले, एक H1 आहे, पॅराग्राफ 1 आणि पॅराग्राफ 2. असे तीन एलिमेंट घेतले आपण. एक प्रकारे ग्रुपच झाला या तिघांचा आणि या तिघांचा ग्रुप जर आपल्याला यावर एक पर्टिक्युलर सीएसएस जर आपल्याला अप्लाय करायची असेल तर त्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ही सीएसएस पण मी रिमूव्ह करतो. तर आता ग्रुप कशा प्रकारे आपण बनवतो, तर आपण H1 घेतला, कॉमा दिला, पी घेतला, अजून एखादा डिव जर असेल तर कॉमा देऊया, डिव घेऊया, स्पॅन असेल तर कॉमा देऊया, स्पॅन घेऊया आणि त्यावर या ठिकाणी कॉमन सीएसएस अप्लाय करायचे. सपोज कलर घेतला आपण, कलर ब्ल्यू, या ठिकाणी ब्ल्यू कलर आपण घेतला, तर हा जो ब्ल्यू कलर आहे या सर्व एलिमेंटवर H1 पी डिव स्पॅन या सर्व एलिमेंटवर तो काय होणार आहे अप्लाय होणार आहे. आणि बॅकग्राऊंड कलर जर घ्यायचा असेल आपल्याला तो बॅकग्राऊंड कलर सुद्धा आपण घेऊ शकतो. बॅकग्राऊंड कलर लाईट ग्रे, लाईट ग्रे कलर घेऊया, सेव्ह करूया, ब्राउझरवर जाऊया. तुम्ही ते बघू शकता जो ब्ल्यू कलर आहे आपला तो ऍज अ ग्रुप सिलेक्टर म्हणून या सर्व एलिमेंटवर अप्लाय झालेला. एखादा डिव घेतला, डिव मध्ये काही तुम्ही कंटेंट लिहिलं तर त्या कंटेंट वर पण तो अप्लाय होणार. आता सपोज HTML मध्ये गेला, इथे डिव घेतला तुम्ही आणि डिव मध्ये दिस इज अ डिव हे कंटेंट लिहिलं तर ह्या डिव वर सुद्धा तो कलर अप्लाय होणार, कलर सुद्धा अप्लाय झाला आणि बॅकग्राऊंड कलर सुद्धा अप्लाय झाला. सो अशा प्रकारे आपण ग्रुप सिलेक्टरचा यूज करत असतो सीएसएस मध्ये. सो लास्ट वन जे आहे आपलं तो आहे ऍट्रिब्यूट सिलेक्टर. सो द ऍट्रिब्यूट सिलेक्टर सिलेक्ट एलिमेंट्स बेस्ड ऑन अ स्पेसिफिक ऍट्रिब्यूट व्हॅल्यू. तर एखाद्या ऍट्रिब्यूटची स्पेसिफिक जी व्हॅल्यू असेल किंवा जी व्हॅल्यू असेल तर त्या व्हॅल्यूचा यूज करून आपण त्यावर सीएसएस अप्लाय करत असतो, तर त्याला म्हणतो आपण ऍट्रिब्यूट सिलेक्ट. सो त्यासाठी आपण काही एलिमेंट घेऊया. इथे ऑलरेडी आपण पॅराग्राफ घेतलेले आहे. थर्ड घेतला आपण आणि फोर्थ. तर इथे आपण याला क्लास पण देऊया, क्लास फर्स्ट, त्यानंतर थर्ड. तशा प्रकारे आपण काय केलं, त्यांना क्लासेस देऊन दिले. तर क्लास दिल्यानंतर आपल्याला ऍज अ ऍट्रिब्यूट म्हणून त्याला सिलेक्ट करायचं आहे. तिथे आपण इथे सीएसएस कशा प्रकारे येणार, तर इथे आपण पी घेणार आणि ज्या पी वर क्लास अप्लाय झालेला आहे तर त्या पी ला आपण इथे सिलेक्ट करणार आहोत, पी क्लास. आणि यामध्ये जे काही आपण लिहू, आता सपोज मी इथे बॅकग्राऊंड कलर घेतला, बॅकग्राऊंड कलर ऑरेंज आणि याला सेव्ह केलं, तर ज्या एलिमेंटवर क्लास ऍट्रिब्यूट आपण अप्लाय केला आहे तर त्याच एलिमेंटला जसा बॅकग्राऊंड कलर जो आहे तो अप्लाय होणार आहे. तर तुम्ही ते बघितलं HTML फाईल मध्ये, आपण फर्स्ट आणि थर्ड या पॅराग्राफवर क्लास अप्लाय केलेला आहे, तर त्या दोन पॅराग्राफवरच हा जो कलर आहे ऑरेंज कलर बॅकग्राऊंड कलर अप्लाय झाला. इथे इन्स्पेक्ट करून जरी तुम्ही बघितलं तर तरी तुम्हाला इथे दिसेल. याला आपण इथे इन्स्पेक्ट करूया, तर पी क्लास बॅकग्राऊंड कलर ऑरेंज, त्यानंतर पी क्लास थर्ड बॅकग्राऊंड कलर ऑरेंज. तर अशा प्रकारे तुम्ही ऍट्रिब्यूट सिलेक्टरचा यूज करू शकता. आता तुम्ही स्पेसिफिक व्हॅल्यू सुद्धा इथे यूज करू शकता, जसं की हा जो थर्ड पॅराग्राफ आहे याचा मला कलर चेंज करायचा आहे किंवा याचा बॅकग्राऊंड कलर मला चेंज करायचा आहे, तर मी काय करेल, सेम सीएसएस कॉपी करेल खाली आणि इथे जस्ट तुम्हाला काय करायची, ज्याची व्हॅल्यू थर्ड अशी आहे इज इक्वल टू थर्ड, म्हणजे त्याचं क्लासचं नाव द्यायचं आपल्याला. जस्ट कॉपी करूया, इथे पेस्ट करूया थर्ड म्हणून, सेव्ह करूया आणि याचा कलर चेंज करायचा. सपोज मला याचा बॅकग्राऊंड कलर वेगळा हवा आहे, जसं की आपण इथे इथनं बघूया कोणकोणते कलर्स आहेत. हा ब्ल्यू व्हायलेट हवा आहे, तर ब्ल्यू व्हायलेट आपण इथे सिलेक्ट करूया, सेव्ह करूया, तर तो थर्ड
जो पॅराग्राफ आहे त्याचा कलर तुम्हाला या ठिकाणी चेंज झालेला मिळेल, ब्ल्यू हायलाइट या ठिकाणी तुम्हाला मिळाले. तर अशा प्रकारे तुम्ही सीएसएस मध्ये ऍट्रिब्यूट चा यूज करून सुद्धा एचटीएमएल एलिमेंट वर सीएसएस अप्लाय करू शकतो. सो आतापर्यंतचे आपण वेज बघितले की सीएसएस एचटीएमएल एलिमेंट वर कशा प्रकारे आपण अप्लाय करतो. तर जसं की एलिमेंट सिलेक्ट करून बघितला आपण, आयडी बघितला, क्लास बघितला, त्यानंतर ग्रुप सिलेक्टर बघितला, युनिव्हर्सल सिलेक्टर बघितला आणि ऍट्रिब्यूट सिलेक्टर बघितला. तर यापैकी कोणत्याही सिलेक्टरचा वापर करून किंवा यूज करून तुम्ही एचटीएमएल एलिमेंट वर सीएसएस अप्लाय करू शकता. पण यांचे काही रूल्स पण आहेत, म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्हाला ग्रुप यूज करायचा आहे, कोणत्या ठिकाणी क्लास. जसं की तुम्हाला मी सांगितलं की जर तुम्हाला सेम सीएसएस मल्टिपल एलिमेंट्स वर अप्लाय करायचं त्या ठिकाणी तुम्ही क्लासचा यूज करू शकता. जर थ्रूआउट द प्रोजेक्ट तुम्हाला सेम सीएसएस ठेवायचे तुम्ही युनिव्हर्सल सिलेक्टरचा यूज करू शकता. जसं की तुम्हाला पर्टिक्युलर एकाच एलिमेंटवर सीएसएस अप्लाय करायची युनिकली, तर त्या ठिकाणी तुम्ही आयडी सिलेक्टरचा यूज करू शकता. एखाद्या पर्टिक्युलर एलिमेंटवर ऍज अ ऍट्रिब्यूट तुम्हाला सीएसएस अप्लाय करायचे, तुम्ही त्या ठिकाणी ऍट्रिब्यूट सिलेक्टरचा यूज करू शकता. सो आय होप तुम्हाला आजचा सीएसएसचा कन्सेप्ट समजला असेल. पुन्हा भेटूया एका नवीन कन्सेप्ट सोबत एका नवीन व्हिडिओ मध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.